नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही आहात स्टाईल विथ हर्षसोबत. तर आपला आजचा मुद्दा काय आहे की महागाई स्टायलिश कसं राहायचं. तर मला असं वाटतं की आपण दरवेळेसच आपण ब्लाऊजवर खर्च करायला नको. कारण 500 रुपयाची साडी घेतो आणि त्याच्यावर 400 ₹450 रुपयाचा 500 रुपयाचा ब्लाऊज शिवतो आणि तो कित्येक वर्ष आपल्या कपाटामध्ये तसाच पडून राहतो. तो आपण कुठल्याही प्रकारे आपल्याला यूज करता येत नाही, परत घालता येत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे काही असे ठराविक रंगाचे ब्लाऊज पाहिजे की जे आपण कुठेही कोणत्याही साडीवर घालू शकतो, जेणेकरून आपल्या वेळेची बचत होईल, पैशाची बचत होईल आणि आपलं टेन्शन पण खूप प्रमाणात कमी होईल. कारण आपल्याला टेन्शन असतंच ना की ह्या साडीवर काय आता वेअर करू, किंवा मला इमर्जन्सी जायचं आहे तर हा ब्लाऊज या साडीवर एवढा खास नाही दिसत आहे, किंवा असे काही ब्लाऊज तुमच्याकडं पाहिजे की ज्या ब्लाऊज तुम्ही वेअर केल्याच्यानंतर एक साडीला नवीन लुक येईल, तुम्हाला नवीन लुक येईल, स्टायलिश वाटेल. तर असं राहणं खूप गरजेचं आहे आजच्या काळात. मग तुमच्या खिशात किती पैसे आहेत हे कोणीच पाहत नाही, तुमची पर्सनॅलिटी लोक बघतात. त्याच्यामुळं आणि मला असं वाटतं त्याच्यामुळं मी हे 3 ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर केले. तर ह्या 3 ब्लाऊजमध्ये हा पहिला ब्लाऊज आहे जो मी नेहमी घालते आणि नेहमी वापरते. ह्या ब्लाऊजचं असं आहे की हा ब्लाऊज कुठल्याही साडीमध्ये थोडी जरी ग्रीन कलरची लाईन असली, ग्रीन कलरची बॉर्डर असली किंवा फुलामध्ये थोडासा ग्रीन कलर असला आणि त्या साडीवर जेव्हा मी हा ब्लाऊज घालते ना, ती साडी एकदम ग्रँड लेवलला पोहोचते आणि त्या साडीचा एकदम लुकच बदलून जातो. तर हा ब्लाऊज मी तुळशीबागेतून घेतला होता 350 रुपयाला. आणि अशा आपल्या लोकल दुकानात भरपूर अशा ठिकाणी असे ब्लाऊज आता उपलब्ध भेटतात की त्या ब्लाऊजमध्ये आपण असे ब्लाऊज सिवलेस भेटतात आपल्याला, कप असलेले ब्लाऊज. तर ते आपण यूज करू शकतो आणि यूज करावेत. आणि ह्या ब्लाऊजला तुम्ही बघत असताल की ह्या ब्लाऊजला गोल्डन कलरची थोडीशी बॉर्डर म्हणजे पूर्ण ब्लाऊजच भरलेले आहेत गोल्डन कलरच्या ब्लाऊजने, गोल्डन कलरच्या लेसनी, सॉरी. तर मी हा ब्लाऊज भरपूर साड्यांवर, 1-2 साड्या तुम्हाला ज्या मी ह्या दाखवल्यात की ज्या मी नेसल्यात, ज्याचे फोटो माझ्याकडे अवेलेबल होते त्या मी तुम्हाला दाखवलेत या व्हिडिओमध्ये की कुठल्या साड्यांवर मी हा ब्लाऊज घातलेला आहे. तर ह्याच्यानंतर जर तुम्हाला सिवलेस नसेल पाहिजे आणि जर तुम्हाला ट्रेडिशनल किंवा पारंपरिक कुठेतरी कार्यक्रमाला जायचे आणि तुम्हाला सिवलेस अवॉइड करायचे, तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करा, हा बेसिक ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता. ग्रीन कलर, प्लेन ग्रीन कलरचा ब्लाऊज आणि त्याला मी गोल्डन कलरची अशी बॉर्डर लावून घेतलेली आहे, जेणेकरून कुठलीही मी हा ब्लाऊज आपण काय म्हणू शकतो, काठपदर साडीवर किंवा कॉटनच्या साडीवर हा कुठेही जाऊ शकतो ब्लाऊज. तसंच तो स्लीवलेस ब्लाऊज होता त्याचंही तसंच आहे, तो काठपदरच्या साडीवर जाऊ शकतो, स्टायलिश कुठल्याही साडीवर जाऊ शकतो. त्याच्यामुळं हे दोन्ही ब्लाऊज मला तरी असं वाटतं की तुमच्या कपाटात असा एखादा तरी ग्रीन कलरचा प्लेन ब्लाऊज तुमच्याकडे असायला हवा. आणि ग्रीन कलरच हा खूप छान बनलेला आहे. कारण अशी कुठलीच साडी नसते की ज्याच्यात ग्रीन कलर नाही. आणि शक्यतो आपल्या काठपदर साड्या अशा असतात की अशी साडीच नाही आहे की त्याच्यात ग्रीन कलर नाही, थोडा तरी कुठंतरी ग्रीन कलर हा असतोच. त्याच्यामुळं असा एखादा तरी ग्रीन कलरचा ब्लाऊज तुमच्या कपाटात असलाच पाहिजे या काळात तरी, जेणेकरून तुमचा पैसा वाचेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस ब्लाऊज शिवायला जाण्यापेक्षा तोच ब्लाऊज तुम्ही दुसऱ्या साडीवर वापरू शकता. तर हा आहे दुसरा ब्लाऊज माझा रेड कलरचा. तर तुम्ही पाहत असताना की माझ्या रेड कलरच्या ब्लाऊजवर अशी गोल्डन कलरची पूर्ण डिझाईन आहे, हा भरलेला ब्लाऊज आहे. तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त प्लेन रेड कलरचा ठेवायचा असलं तरी ठेवू शकता, किंवा मग असा गोल्डनही चालेल, थोडीशी डिझाईन असलेला. पण माझी एक टिप आहे तुम्हाला, ॲडव्हान्स टिप, की तुम्ही प्लेन कलर घ्या, प्लेन असा रेड कलरचा ब्लाऊज शिवा. शिवण्यापेक्षा तुम्ही जर तुम्हाला परफेक्ट असं सिवलेसच पाहिजे नसेल तर तुम्ही बाजारामध्ये अवेलेबल जे आयते ब्लाऊज असतात त्यामधला एखादा रेड कलरचा ब्लाऊज घ्या, कारण ती फिनिशिंग खूप छान असते. तशी शिवून फिनिशिंग एवढी खास भेटत नाही सिवलेस ब्लाऊजची. तर तुमच्याकडे एखादा टेलर असेल चांगला भारीतला तर तुम्ही त्यांच्याकडून शिवून घेऊ शकता
पण माझ्याकडं असं आहे, आमच्या गावाकडं तर मला कधी सिवलेस असा परफेक्ट ब्लाऊज शिवून नाही भेटला. त्याच्यामुळं शक्यतो मी जे आयते ब्लाऊज आहेत त्याच्यात मी इन्व्हेस्टमेंट करते. तर हा ब्लाऊज देखील मी काठपदर साड्यांवर, स्टायलिश साड्यांवर, ऑर्गेन्झा साड्यांवर, भरपूर साड्यांवर हा ब्लाऊज मी यूज केलेला आहे. हा ब्लाऊज पारंपरिकही वाटतो, पारंपरिक लुकही देतो, मॉडर्न लुकही देतो. तर तुम्ही पाहत असताना मी काही फोटो इथे दाखवलेले आहेत, तर त्या फोटोंमध्ये तुम्ही पाहत असताना मी पारंपरिक साडीवर कशी दिसते, मॉडर्न साडीवर हा ब्लाऊज कसा लुक आणून देतो. तर त्याच्यासाठी तुम्ही असा ब्लाऊज एखादा ठेवा तुमच्या कपाटात, हा असलाच पाहिजे. ते आणि एक टिप आहे की रेड कलरच्या ब्लाऊजवर जर तुम्ही गोल्डन कलरची ज्वेलरी घातली ना, तर ती खूप सुंदर दिसते आणि उठून दिसते, तुम्हाला एक ग्लॅमरस लुक येतो. तर नंबर 3, हा तिसरा व्हाईट कलरचा माझा ब्लाऊज आहे. तर हा व्हाईट कलरचा ब्लाऊज असा आहे, हा सुद्धा मी शिवून घेतला आहे. पण मी परत एक तुम्हाला हेच सांगेन, जर तुम्हाला सिवलेस ब्लाऊज घ्यायचा असेल तर तुम्ही दुकानातला आयता ब्लाऊज जो सिवलेस असेल तो घ्या, कारण फिनिशिंग तितकी शिवून मिळत नाही. जर तुमच्याकडं प्रॉपर प्रोफेशनल एखादा शिवणारा असेल टेलर, तर तुम्ही त्याच्याकडून नक्की शिवून घ्या. तर व्हाईट ब्लाऊजमध्ये सुद्धा कोणतीही प्लेन साडी तुम्ही व्हाईट ब्लाऊजवर घालून पहा, खूप सुंदर लुक देते. किंवा कुठल्याही साडीमध्ये अशी जी साडी असेल ज्याच्यामध्ये एखादं व्हाईट थोडंसं फूल असेल, व्हाईट छोटीशी डिझाईन असेल, त्या साडीवर तुम्ही ब्लाऊज घालून बघा. या ब्लाऊजला माझ्या छोटी छोटी अशी डिझाईन आहे, थोडीशी अशी नाही का चमकीली अशी डिझाईन आहे सगळी, त्या टिकल्या स्पार्कलच्या लावलेल्या आहेत सगळ्या. तर असा माझा ब्लाऊज आहे. तर तुम्ही दुकानात क्रॉप टॉप भेटतात व्हाईट कलरची, जर तुमच्याकडे क्रॉप टॉप असेल ते सुद्धा एखाद्या कॉटनच्या साडीवर किंवा प्लेन साडीवर तुम्ही कॉटनचा व्हाईट कलरचा ब्लाऊज उत्तम दिसतो, तुम्हाला ऑफिशियल लुक देतो. ऑफिसमध्ये तुम्ही वेअर करू शकता असा ब्लाऊज. तर तुम्ही असा ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. आणि व्हाईट कलरच्या ब्लाऊजवर ना तुम्ही जर कुठं ऑफिसमध्ये पार्टी समजा, तर तुम्ही हा व्हाईट कलरचा ब्लाऊज घाला आणि त्याच्यावर कॉटनची साडी घाला, तो खूप रॉयल लुक देतो तुम्हाला. तर माझे हे 3ही ब्लाऊज तुम्हाला आवडले असतीलच. मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायलासुद्धा आवडला असेल. धन्यवाद, तुम्ही माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिलात. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी पुढचा व्हिडिओ कोणत्या गोष्टीवर तुम्हाला पाहायला आवडेल माझा पुढचा व्हिडिओ. आणि जर माझ्याकडून काय बोलण्यात थोडीशी चूक झाली असेल तर मोठ्या मनाने समजून घ्या, हा माझा पहिलाच व्हिडिओ मी टाकलेला आहे. आणि अशाच ब्युटिफुल टिप्ससाठी हर्षू स्टाईलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद.